राम राम मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे गावात कोणी मरण पावलं की कशी परिस्थिती असते आणि सिटीमध्ये मरण पावलं की कशी परिस्थिती असते. मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो, गावात कोणी मरण पावलं की पहिलेच तर गावात चर्चा चालू होणं सुरू होऊन जाते की हा बा पहिले तो आता तर चांगला होता तो बा असं तसं. आणि सिटीमध्ये सांगतो मी तुम्हाला, मरण जर पावलं समजा या या रूममध्ये कोणी मरण पावलं, तिकडून कोणी हसून खेळत आहे, हॅपी असता लोक, त्याला काही घेणदेण नसतं इकडे कोणी मरण पावलं का दुःखी, कारण की काही परिचयच नसते. लय सोबत ते एकाच बिल्डिंगमध्ये राहत असता पण त्याचा काही परिचयच नसते. पण गावात मात्र वेगळं आहे पुरं. बंद्या गावात म्हणजे बंद्या गावात हे पसरते की हवा तेडी मयत झाली आणि सगळं गाव सॅड होते, म्हणजे दुःखी होते. तुम्हाला सांगतो, रातभर समजा जर संध्याकाळी त्या व्यक्तीची मौत झाली म्हणजे मरण पावला तो, तर त्याला जर सकाळी पुरवणं आहे तर रात्रभर तडी गाव असते त्या घरासमोर. पण सिटीमध्ये तसं नाही. सिटीमध्ये कोणाला 1% बी फरक नाही पडत कोणी मरण पावला कोणाचं काय. इकून यात्रा जात असते सिटीमध्ये, तिकून लोक खेळत असता, हसत असता, काही विषय नसते. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोणतं बेस्ट आहे आणि कोणतं खराब आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या